नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो। काल पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली। पुणे हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जात होता। आता तिथे भाजपची सत्ता आहे, जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका असेल, पण त्या अगोदर शरद पवारांची सत्ता होती आणि शरद पवारांचे प्रतिनिधी म्हणूनच अजितदादा पवार ती सत्ता उपभोगत होते। त्या पुण्यात सभा झाली। पुण्यामध्ये ठिकठिकाणी शरद पवारांना नावे ठेवणारे सकाळी फिरायला जातात आणि फिरायला जाऊन जे मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग आहे ते लोक सदाशिव नारायण शनिवारपेठ असेल किंवा कोथरूड असेल त्या ठिकाणी भाजपचे बालेकिल्ला आहे। आज गेली 10 वर्ष त्या ठिकाणी सगळेजण शरद पवारांना सकाळी लाखोली वाहताना दिसतात। तुम्ही बघा, रुपाली हॉटेल, वैशाली हॉटेल, वाडेश्वर तिथे सकाळी गप्पा मारताना शरद पवारांनी काय केलं महाराष्ट्राचं असं बोलताना तुम्हाला लोक आढळतील। हे सगळे ज्यांची सगळ्यांची मुलं परदेशामध्ये उच्च पदांवरती आहेत, काही जण रिटायर होऊन पुण्यात आले, सगळे श्रीमंत, 2-2 गाड्या, मोठमोठे फ्लॅट्स, बंगले, आणि हे सकाळी कॉफी पिता पिता म्हणतात की शरद पवारांनी महाराष्ट्राची वाट लावली। आता त्या पुण्यामध्ये येऊन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांबद्दल ब्र देखील उच्चारला नाही। याचं कारण असे की लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार म्हणजे भटकती आत्मा आहे असं पंतप्रधान मोदी बोलले आणि त्यामुळे वादंग उठलं। हे वादंग उठल्यानंतर त्याचा इतका फटका बसला, बारामतीत सुप्रियाताई सुळेंचा विजय झाला आणि सुनेत्राताई पवार अजितदादांच्या पत्नी त्यांचा दारुण पराभव झाला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची रिॲक्शन उमटली आणि भाजपचा तर पाला पाचोळा झाला अक्षरशः। शरद पवारांना या प्रकारे भटकती आत्मा म्हणणं पुणेकरांना नाही, महाराष्ट्राला आवडलं नाही आणि लोकसभेमध्ये कसं भज झालं बघा भाजपचं आणि महायुतीचं। 31 जागा या महाविकास आघाडी सरकारला मिळाल्या, त्यांच्या युतीला आघाडीला मिळाल्या आणि केवळ उर्वरित जागा 17 जागा या महायुतीला मिळाल्या। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ 9 जागा मिळाल्या। शरद पवारांना 8 जागा मिळाल्या आणि 1 जागा सातारची केवळ या चिन्हामध्ये लबाडी केल्यामुळे, कारण तुतारीसारखंच पिपाणी तिथे हे होती आणि त्या पिपाणीला जास्त मतं मिळाली, नाहीतर उदयनराजेंचा पराभव झाला असता असं स्वतः अजितदादा पवार जाहीर सभेमध्ये म्हणाले हसत हसत। त्यांनीही कबूल केलंय। म्हणजे 9 जागा भाजपला तेवढ्याच जागा शरद पवारांना मिळत होत्या, तरी सुद्धा शरद पवारांना कोण विचारतंय, त्यांना काही किंमत नाही, त्यांचं राजकारण संपलंय, त्यांनी वानप्रस्थाश्रमात जावं, अशा प्रकारच्या वल्गना, अशा प्रकारची टीका किंवा अशा प्रकारची इच्छा भाजपचे नेते व्यक्त करतात, टीका करतात आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे नेते अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य शरद पवारांबद्दल करतात। गोपीचंद पडळकर त्याच थाटात बोलतात, त्याच भाषेत बोलतात। हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही। महाराष्ट्रामधला बहुजन समाजातला मोठा वर्ग शरद पवारांना मानणारा आहे, कारण शरद पवारांनी 4 वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं, केंद्रात जी पदं भूषवली आणि ते जे काम केलं आणि विरोधात असताना सुद्धा जे काम केलं त्याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या लोकांना आदर आहे। आता आज बोलायचं आहे ते अजितदादांबद्दल देखील। पंतप्रधानांबद्दल बोलू की त्यांनी एक प्रकारे बचावात्मक पवित्रा स्वीकारला। त्यांना इकडच्याच लोकांनी सांगितलं असेल, अगदी अजितदादांनी सांगितलं असेल की बाबा शरद पवारांबद्दल असं बोललात तर मलाही फटका बसेल, मी पराभूत होईल, आणि पराभूत होण्याची शक्यता अजितदादांना मनातनं वाटत असावी। ते भयग्रस्त झाले, ते गोंधळून गेलेले। अगोदर काय म्हणत होते ते की आता मी काही टीका करणार नाही, मी माझं काम सांगणार आहे, कारण त्यांचा जो मीडिया मॅनेजमेंट करणारी जी कंपनी आहे किंवा त्यांचं एक ब्रँडिंग करणारी जी कंपनी, त्यांनी सल्ला दिला गुलाबी जॅकेट घाला आणि सौम्य शब्दामध्ये अतिशय मार्दवयुक्त भाषेत बोला।
तुमची वेगळीच प्रतिमा लोकांसमोर जाऊ देत. आक्रमक, एक घाव दोन तुकडे अशी प्रतिमा नको आहे. अजितदादा तशा पद्धतीने बोलत होते, पण लोकांना वाटत होते की हे अजितदादा हे बनावटी वाटतात आम्हाला. आणि हळूहळू अजितदादांमधला अजितदादा जागा व्हायला लागला आणि ते पुन्हा स्वतःसारखंच जे पूर्वी स्वतःचा जो ओरिजिनल थाट आहे त्या थाटात बोलायला लागले. पहिल्याने मी तुम्हाला सांगतो की मोदींचं भाषण पुण्यातलं झाल्यानंतर मला शरद पवार गटाच्याच एका नेत्याने एक व्हॉट्सअप पाठवला आणि तो व्हॉट्सअप अतिशय मार्मिक आहे. त्यामध्ये म्हटले, त्यांचं नावही मी सांगतो की अंकुश काकडे, शरद पवारांचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, त्यांनी म्हटले की पंतप्रधान मोदी यांचं पुण्यात भाषण झालं, पण त्यांनी पवार साहेबांबद्दल ब्र देखील काढला नाही. महाराष्ट्रात यायचं, पुण्यात यायचं आणि पवारांबद्दल काही बोलायचं, ब्र देखील काढायचं नाही, हे काही योग्य झालं नाही. आम्ही फार नाराज झालो, असं मार्मिक आणि उपहासात्मक शैलीत त्यांनी म्हटलेलं आहे. खूप मार्मिक कॉमेंट आहे, खूप अचूक कॉमेंट आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की बघा की बारामतीसाठी पवारांनी काय केलं किंवा शेतीसाठी ते काय त्यांनी केलं, अशा प्रकारे जर बोललं तर भाजपचीच मतं कमी होतील असं मोदींना वाटत असावं. पवारसाहेब तर म्हणाले की मोदीजीने आणखीन जास्त सभा घ्याव्यात, म्हणजे 100% त्यांचा पराभव होईल. कारण लोकसभेत दिसलं ज्या ज्या ठिकाणी मोदी गेले तिथे तिथे भाजपचा पराभव झाला. आता मी तुम्हाला सांगतो की या भटकती आत्म्याची इतकी भीती वाटायला लागली म्हणजे शरद पवारांची की त्यात महायुतीचाच खात्मा होतो की काय असं यांना वाटायला लागले. आता मी एक एक उदाहरण देतो तुम्हाला. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की अजितदादांबद्दल. अजितदादा काय म्हणाले की सुप्रिया सुळेंच्या वेळी म्हणजे त्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार किंवा त्यांचे सहकारी काय सांगत होते, मुख्यतः त्यांचे सहकारी, की साहेबांची शेवटची निवडणूक आहे, लक्ष द्या. आता पुन्हा म्हणतात की साहेबांची शेवटची निवडणूक आहे, हे अजितदादा म्हणतात. आणि नातवाकडे लक्ष द्या म्हणतात. पोरगं सोडून नातवाचा प्रचार, म्हणजे पोरगं कोण, मी मुलासारखाच आहे अजितदादा म्हणाले. आता सुप्रियाला तुम्ही निवडून दिलं, ठीक आहे, हा लोकशाहीमध्ये जनतेचा अधिकार आहे असं अजितदादा म्हणतात. माझ्या पत्नीला मी उभं केलं, हीच चूक झाली असंही अजितदादांनी मान्य केलं होतं. पण आता ते म्हणतायत की बाबा आता सुप्रियाला निवडून दिलं, आता मला निवडून द्या तुम्ही, मी त्याच घराण्यातला आहे ना, मी शरद पवारांच्या मुलासारखाच आहे असं ते म्हणाले. आणि मग ते म्हणतायत की माझ्यात काय कमी आहे, मी काय कमी केलं, असा सवाल अजितदादा करतात. मी मुलासारखाच आहे असं जेव्हा अजितदादा म्हणतात तेव्हा त्यांनी प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारावा आणि विचारावं की मुलासारखा असेल तुम्ही असाल तर मुलाप्रमाणे वागलात का तुम्ही? ज्या शरद पवारांनी तुम्हाला 5 वेळा उपमुख्यमंत्री पद दिलं, तुम्ही वाट चुकला, भरकटलात, तुम्ही भाजप सोबत गेलात, तरी सुद्धा तुम्हाला परत घेऊन तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं महाविकास आघाडीमध्ये. आणि त्यावेळी तुम्ही मात्र त्यांना दगा कसा दिला, तुम्ही त्यांच्याबद्दल कशा भाषेत बोलताय, तुम्ही काय म्हणताय की आता ही शेवटची निवडणूक आहे, यापूर्वी सुद्धा आता झालं ना तुमचं, आता जा ना, अशा प्रकारे जेव्हा जाहीर पद्धतीने तुम्ही जाहीर भाषणामध्ये जेव्हा तुम्ही शरद पवारांशी गद्दारी केल्यानंतर जी राष्ट्रवादीची म्हणजे अजितदादा गटाची सभा झाली त्यात तुम्ही म्हणालात की आता झालं तुमचं, चला म्हणजे जा आता तुम्ही, म्हणजे थोडक्यामध्ये तुमची जायचीच वेळ झालेली. असं कोण बोलतं का? म्हणजे शेवटची निवडणूक आता आम्हाला कधी देणार, तुम्ही जाणार कधी? सुप्रियाताईंनी हे त्यांचे उद्गार ऐकल्यानंतर अजितदादांचे त्या म्हणाले की रिअली असं बोलले असतील, तसं बोलले असतील तर हे कमाल आहे अक्षरशः. म्हणजे सुप्रियाताई म्हणाले म्हणजे त्यांना हे अत्यंत भयंकर आहे असं सुप्रियाताई म्हणाले. म्हणजे असं कोण बोलू शकतं का? जेव्हा अजितदादा म्हणतात की मी त्यांच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा गुन्हा आहे का? हा गुन्हा कसा, कोण म्हणते गुन्हा? तुम्ही त्यांच्या पोटी, शरद पवारांच्या पोटी जन्माला आला नाही तरी देखील तुम्ही त्यांना शरद पवारांनी तुम्हाला मुलासारखं मानून
तुमच्याबद्दल मुलापेक्षाही जास्त प्रेम केलं तुमच्यावर. हे मुलाला दिलं नसेल एवढं तुम्हाला जास्त दिलं. सुप्रियाताईंना काय दिलं त्यांनी? एकदा खासदारकी दिली, त्यानंतर त्यांच्या कर्तृत्वावर त्या निवडून आल्या. अजितदादा तुम्हाला सुद्धा संधी दिली, तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर निवडून नाही आलात असं कोणीच म्हणत नाही. तुम्ही काम केलं, तुमच्या गुणांचं शरद पवारांनी कौतुकच केलं. उलट तुम्ही जेव्हा जेव्हा चुकलात, आता तुम्ही धरणाच्या बद्दल जे धरणामध्ये पाण्याच्या संदर्भात जे वक्तव्य केलं असेल, किंवा कधी कधी महाविकास आघाडीची चर्चा असताना तुम्ही संतापून बाहेर गेलात आणि म्हणाले की काकांना म्हणजे शरद पवारांना काँग्रेसवाले ज्या पद्धतीने वागवत आहेत, त्यांच्याशी बोलतायत ते मला आवडलं नाही म्हणून मी बाहेर पडलो. त्यावेळी अजितदादा हे भावनाशील आहेत, त्याला राग येतो, पण ते आपल्यावरच्या प्रेमापोटी, पक्षावरच्या प्रेमापोटी असं बोलतात. असं करून तुमच्या चुकांवरती पांघरून घालण्याचं काम शरद पवारांनी सातत्याने केलं. हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मुलाप्रमाणे शरद पवारांनी वागवलं, पण तुम्ही मात्र दगाबाजी केली. म्हणजे मुलगा असं वागणार नाही, काही मुलं वागतात तशी, पण तुम्ही चुकार मुलाप्रमाणे वागताय, वारंवार वागताय तसं. आणि जितेंद्र आव्हाड म्हणाले की तुम्ही पवार कधी जातायत, या जगातच जातायत याची वाट बघताय का तुम्ही? हे भयंकर आहे. म्हणजे अशा प्रकारे बोलणं. आता मी तुम्हाला सांगतो की किती विसंगत पद्धतीने वागतात अजितदादा. आधी काय म्हणाले की भावनात्मक होऊ नका असं लोकांना म्हणाले, स्वतः भावनात्मक लोकसभेच्या वेळी झाले. त्यानंतर सुद्धा मध्यंतरी त्यांना गहिवरून आलं. मग शरद पवारांनी त्यांची मिमिक्री केली की रुमाल घेऊन असं कसं भावनाशी होण्याचं नाटक केलं आणि एक प्रकारे त्यांना एक्सपोज केलं अजितदादा. तुम्ही पवार कधी भावनात्मक होत नाही. तुम्ही त्यांना म्हणता की तुम्ही भावनात्मक होता आणि तुम्ही स्वतःच होताय अजितदादा. ही एक गोष्ट. नंतर अजितदादा काय म्हणत होते, शिंदेनी जेव्हा गद्दारी केली तेव्हा तुम्ही गद्दारी का केली, तुम्ही पक्ष आणि निशाणी का चोरली, त्याच्याऐवजी तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन करायचा आणि हे गद्दारी करणं चूक आहे असं जे अजितदादा म्हणत होते, ते स्वतः त्यांनी गद्दारी केली आणि शिंदेना जाऊन मिळाले. ते ही विसंगती नाही का? तुम्ही स्वतंत्र पक्ष स्थापन केला नाही, तुम्ही पक्ष चोरला शरद पवारांचा. हे मुलाप्रमाणे वागणूक आहे असं म्हणायचं. आणि अजूनही निवडणूक आयोगाने बजावल्यानंतर सुद्धा तुम्ही घड्याळ या चिन्हाचा उपयोग म्हणजे अनेक ठिकाणी उपयोग करता. मग तुम्हाला शेवटी आदेश वरणं म्हणजे सांगायला लागलं तुम्हाला, म्हणजे निवडणूक आयोगाला न्याय व्यवस्थेमधनं मग न्याय मिळवावा लागला की बाबा हे बरोबर नाही म्हणून. आणि आता तुम्हाला सांगायला लागले की जाहिरातीमध्ये मी हे घड्याळ हे चिन्ह मला परमनंट मिळालं नाही, अजून ती केस चालू आहे असं खाली छापायला सांगण्यात आलेले आणि ते मी पाळेन आणि तशा जाहिरातीने असं सांगायला लागले. पण तरी देखील शरद पवारांचा तुम्ही फोटो वापरत होता, अजितदादा गटातले अनेक नेते आणि अमोल मिटकरी हे अजूनही त्यांच्या ट्विटर अकाउंटवरती त्यांनी त्याचा फोटो वापरला हे दाखवण्यात आलं आणि मग सांगावं लागलं, आदेश द्यावा लागला की हे करू नका तुम्ही. मग ही लबाडी नाही का? किंवा तुतारीऐवजी तशीच म्हणजे पिपाणी सारखं हे करायचं आणि तुतारी आणि पिपाणी लोकांचा पिपाणी याच्यात गोंधळ व्हावा. गोंधळ होण्याचं कारण नाही, पण होतो. आज आपल्याकडे अशिक्षितपणा आहेत, मोठा अभिचारी लोक आहेत, विचार करत नाहीत काही. आता ट्रम्पेट आणि याच्यात सगळं गोंधळ होणार आहे. आणि तुम्हाला सांगतो यावेळी अजितदादा गट असा गोंधळ घालणार आहे पुन्हा या चिन्हावरून. लोकांची दिशाभूल करायची जाणीवपूर्वक. ही लबाडी आहे. तुम्ही तुमच्या कार्यक्रमाच्या आधारे मतं मागा ना. पण आता तुम्ही काय म्हणताय अजितदादा की युगेंद्र समजा आला राजकारणात तर आता ते काय म्हणाले नाव न घेता की आता म्हणे आत्ताच लगेच राजकारणात यायचं, समाजकारणात यायचं, लगेच निवडणुकीला उभं राहायचं. म्हणजे मी 6.5 लाख कोटी रुपयांचा बजेट मांडलंय आणि यांनी काय केलंय, 2-4 रुपयाचं तरी काही त्यांनी केलंय का काम? आता याला काय म्हणायचं? हा उन्मत्तपणा नाही का? युगेंद्र पवार यांना किंवा कुठल्याही तरुणाला निवडणुकीत उभं राहण्याचा अधिकार नाही. आणि राष्ट्रवादी अजितदादा गट याच्यातले मी अनेक जण असे दाखवू शकतील की यांनी असे काय तीर मारले होते जे तरुणांनी
की यांनी काय काम केलं होतं, काय कर्तृत्व दाखवलं होतं आणि त्यांना लगेच तिकीट मिळालेले. जे अजितदादांनी तिकीटं दिलेले त्यांना किंवा अजितदादांनी जिल्हा परिषदेत संधी दिलेले. जर लोक इतरांनी विचारलं असतं की यांनी काय असं मोठं कर्तृत्व गाजवलंय की त्यांना संधी दिली आणि आम्हाला नाही, म्हणजे स्वतः जे करायचं ते दुसऱ्यांनी मात्र करू नये. हा जो एकूण अजितदादांचा एक प्रकारचा सत्तेचा एक मद चढतो, गर्व चढतो ना, आणि मीच काय ते करू शकतो. जयंत पाटलांची नक्कल करायची आणि म्हणायचं की करेक्ट कार्यक्रम ते करता असं म्हणतात आणि त्यांनी काय केलेलं इस्लामपूरमध्ये काय दिवे लावलेले आहेत असं म्हणायचं. प्रत्येक ठिकाणी मीच करू शकतो, त्यासाठी एक कर्तृत्व लागतं, हिंमत लागते आणि ती माझ्यात आहे, इतरांमध्ये नाही. ही गची बाधाजी अजितदादांना झाली आहे, त्यामुळे त्यांचा पराभव होऊ शकतो बारामतीमध्ये. ज्या प्रकारे सत्तेशिवाय ते तडफडतात ना, म्हणजे जर ती सत्ता त्यांना जर गेली, त्यांची सत्ता म्हणजे आमदारकी गेली, उद्या महायुतीची सत्ता गेली तर त्यांची तडफड होईल. पराभव सुद्धा पचवण्याची एक ताकद असायला लागते, जी शरद पवारमध्ये आहे. पूर्वीच्या अनेक समाजवादी पक्षाच्या, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांमध्ये होती, अगदी भाजपच्या नेत्यांमध्ये होती, जी अजितदादांमध्ये दिसत नाही. आता इथे मला तुम्हाला सांगायचं की अजितदादा असं म्हणाले की म्हणे आमची एक मीटिंग झाली 5 वर्षांपूर्वी आणि त्या मीटिंगमध्ये शरद पवार हजर होते, शहा होते, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस होते. आता हे गौतम अदानींचं नाव न घेता, हे अहमदाबादमध्ये झाली होती, गुजरातमध्ये झाली होती कुठेतरी मीटिंग, हे त्यांनी नाव न घेता सांगितलं होतं. एका उद्योगपतीकडे मीटिंग झाली होती गुजरातमध्ये, याच्यावरून अंदाज येत होता ना तो अदानींबद्दलच बोलत होते, तर आता नाव घेतलं त्यांनी. आता त्यांना हे सांगण्याचं कारण काय, हे त्यांनी यासाठी सांगितलं आहे की शरद पवार हे त्यांना दाखवायचे की शरद पवार हे ढोंगी आहेत, ते गौतम अदानींशी संबंध ठेवतात आणि दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष हा अदानींवर टीका करतात, म्हणून त्यांच्यामध्ये भांडणं लागावी असा त्यांचा उद्देश आहे. शरद पवारांनी सांगितलं, शरद पवारांनी ते तिथे होते वगैरे असं काही सांगितलं नाही, पण त्यानंतर हा आरोप केल्यानंतर त्या मीटिंगमध्ये शरद पवार नव्हते, होते का असं तर नव्हते असं काहीतरी अजितदादा म्हणायचं मगाशी मी बातम्यात बघितलं. पण त्यांनी कंप्लीट उडी मारलेली, उलटी उडी, यू टर्न घेतलेला आहे त्यांनी. स्वतःच असं बोलले आणि स्वतःच ते फेटाळले. असो, समजा शरद पवार त्या मीटिंगला होते नव्हते, जे काय असेल ते असेल. माझं काय म्हणणं आहे, शरद पवार काय म्हणाले याच्यावरती एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की गौतम अदानी यांच्याशी माझी मैत्रीचे संबंध आहे. मी ते अगदी लहान असल्यापासून, तरुण असल्यापासून, धडपडत असल्यापासून मी त्यांना ओळखतो. त्यांच्या आत्मचरित्रात व्यवस्थित सविस्तर त्यांनी लिहिले, त्यांनी हे संबंध लपवलेले नाही. आणि ते म्हणाले की मी उद्योजकांशी संबंध ठेवतो राज्याच्या हितासाठी, कारण गुंतवणूक हवी असते आपल्याला, प्रकल्प उद्योग हवे असतात, लोकांना रोजगार मिळेल, त्यात काहीही चूक नाही. आणि ते म्हणाले मी अजूनही भेटतो, मी गौतम अदानींना नाही, केवळ राहुल बजाज यांच्याशी तर त्यांची मैत्री होती. आणि राहुल बजाज तुम्हाला माहिती असेल की एकदा म्हणाले होते की पवारांच्या वाढदिवशी की शरद पवार पंतप्रधान होण्याच्या क्षमतेचे नक्की होते, पण त्यांना ती संधी मिळाली नाही. त्यांच्यापेक्षा खूप कमी क्षमता असलेले नेते किंवा जनाधार असलेले नेते, कर्तृत्व कमी असलेले नेते पंतप्रधान झाले, पण शरद पवार होऊ शकले नाही. आणि हे योग्यच आहे, त्यांचं मत अत्यंत योग्य आहे. बरं, राहुल बजाज यांना त्यांनी जे काही प्रोत्साहने दिली, त्यामुळे बजाजचा जो विस्तार झाला पुण्यात आणि अन्य ठिकाणी, त्यामुळे किती लोकांना रोजगार मिळाले, पुण्यात किती लघुउद्योजक तयार झाले त्याच्यामुळे, हे लक्षात घेतलं पाहिजे. किंवा फिरोदियांचा कारखाना असेल, अशा उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. किर्लोस्करांशी मैत्रीचे संबंध होते शरद पवारचे, मी स्वतः त्यांना एकत्र दोघांना बघितलेलं आहे. शंतनुराव किर्लोस्कर फार महाराष्ट्राचं अतिशय आदर्श व्यक्तिमत्व, रतन टाटा जसे महाराष्ट्राचे होते, तसेच शंतनुराव किर्लोस्कर महाराष्ट्राचं अत्यंत आदर्श व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रात.
त्यांच्याशी स्नेहाचे संबंध यशवंतरावांचे होते, शरद पवारांचे होते. किती ते उद्योगपतींशी संबंध त्यांचे चांगले होते आणि ते लपवत नाहीत. पुनावाल्यांशी संबंध चांगले शरद पवारांचे. पण शरद पवार काय म्हणाले बघा, शरद पवार म्हणाले की उद्योजकांशी संवाद ठेवावा लागतो. त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकता येतात, माहिती मिळते आणि त्याच्यातनं काही विधायक गोष्टी होतात. ते म्हणाले की गौतम अदानींचं म्हणजे प्रफुल्ल पटेल यांच्या जो भंडारा गोंदिया त्या मतदारसंघामध्ये त्यांचा वीज प्रकल्प गेला, त्याच्या उद्घाटनाला शरद पवार गेले होते. नंतर तिथे कोळसा खाणी आहेत. अशा वेळी गौतम अदानींची समजा काही कायदेशीर कामं असतील, कायदेशीर प्रकल्प असतील, त्याला विरोध करण्याचा कोणाचाच त्याला आक्षेप नाही किंवा कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. इतर राज्य फक्त प्रश्न काय येतो की प्रश्न असेल की गौतम अदानींना जर फेवरेबल वागणूक मिळते का, त्यांची मक्तेदारी निर्माण होते का, याला ठाम विरोध माझा आहे. शरद पवारचा विचार वेगळा असेल, मला काही त्याच्याशी कर्तव्य नाही. पण शरद पवार काय म्हणाले त्याच्यानंतर बघा की उद्या गौतम अदानी माझ्याकडे आले किंवा दुसरा कुठलाही उद्योगपती आले, मला सांगायला लागला की तुमच्या पक्षाचं धोरण असं असलं पाहिजे, तुमच्या पक्षाचा कार्यक्रम हा असला पाहिजे किंवा तुमच्या मंत्रिमंडळात अमुक घ्या, अमुकला घ्या, तमुकला घेऊ नका, तुमच्याकडे ही तिकीटं या माणसाला द्या किंवा त्या माणसाला देऊ नका, तर मी त्यांना सांगेन की तुम्ही इथनं निघून जा, असं स्पष्टपणे शरद पवार म्हणाले. मग ही लक्ष्मण रेषा काय आहे? अदानींच्या बद्दल औद्योगिक प्रकल्प, गुंतवणूक याबद्दल मी चर्चा करेन, त्याच्या पलीकडे नाही. माझ्या राजकारणात किंवा एकूण राज्याच्या कुठल्याही राजकारणात त्यांना मी ढवळाढवळ करून देणार नाही, त्यांचा प्रभाव मान्य करणार नाही, हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि असं असेल तर ते योग्य गोष्ट आहे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की जेपीसी नेमावी अदानींच्या एकूण या प्रकरणाबद्दल, मनी लॉन्ड्रिंगचं जे प्रकरण होतं, राहुल गांधी आरोप करत होते, त्याला शरद पवारांचा विरोध होता, हे मला मान्य नव्हतं, हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण पुढे शरद पवार म्हणाले नेमायची असेल तर नेमा. त्यांचं म्हणणं आहे की एरवीसर चौकशीतनं काही गोष्टी बाहेर येतील, त्या आल्या नाहीत, हा भाग वेगळा. पण तो प्रश्न वेगळा आहे पूर्णपणे. त्यामुळे गौतम अदानींच्या बरोबर बैठक झाली असं करून शरद पवारांचं नाव त्यात घ्यायचं, त्यांची बदनामी करायची आणि शरद पवारांनाच भाजपबरोबर जायचं होतं, त्यामध्ये भाजपबरोबर सत्ता स्थापन करायची होती आणि त्यामध्ये अदानी हे प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं, ते शरद पवारांना मान्य होतं. असा एक प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करायचं, फेक नॅरेटिव्ह, हे अजितदादांचे प्रयत्न आहेत. हे मुलासारखं वागणं म्हणायचं. शरद पवारांच्या मी मुलगा आहे, मुलासारखा आहे. मुलगा अशा प्रकारे आपल्या वडिलांची बदनामी करेल किंवा आपल्या काकांची बदनामी करेल, त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करेल. त्यांनी आता ताबडतोब निघून जावं, राजकारणानं निवृत्त व्हावं आणि सगळी पवार मला द्यावी, अशी अजितदादांची इच्छा आहे. कुठलाही मुलगा असं करणार नाही. स्वतः शरद पवारांनी राजकारणातून नव्हे, संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याची अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि माझं म्हणणं आहे, शरद पवार 100 वर्षानंतर सुद्धा राजकारणात राहिले, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे. अजितदादा तुम्हाला काय करायचं आहे? 200 वर्ष ते राहतील, जगतील आणि 200 वर्ष राष्ट्रवादीचं नेतृत्व, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही तुमचं बघा ना. आता ही गोष्ट, हे तुम्ही लक्षात येते का बघा, हा माझा मुद्दा पटतोय का तुम्हाला बघा. दुसरी गोष्ट, शरद पवार काय म्हणाले की अजितदादा जेव्हा माझ्यानंतर अजितदादा काम बघायला लागले, ते योग्य काम, चांगलं काम बघत होते, असंही ते म्हणाले. आणि ते असं म्हणाले की अजितदादांनी आता निवडणूक लढवायची, काय धोरणं ठरवायची, तो त्यांचा प्रश्न आहे. का अजितदादा म्हणाले की मी सुनेत्रा त्यांना मी उभं केलं, ते माझी चूक झाली, घरातल्या सदस्याच्या विरोधात मी उभं राहायला नको होतो किंवा माझ्या पत्नीला उभं करायला नको. शरद पवार म्हणाले याच्याबद्दल काय चूक करायची, बरोबर, तो त्यांचा प्रश्न आहे, माझा काही प्रश्न नाही. शरद पवारांचा सुनेत्राताई उभे राहिल्या सुप्रियाच्या विरोधात, त्याला त्याच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नव्हतं, ठीक आहे म्हणाले ते. पण ही लढाई विचारांची आहे आणि भाजपला माझा किंवा हिंदुत्ववादी राजकारणाला माझा विरोध आहे, धर्मांधतेला विरोध आहे आणि मी सेक्युलर पक्षाचा आहे
आणि ही विचारांची लढाई आहे हे शरद पवार म्हणत होते. अजितदादांची लढाई दिखाऊ आहे विचारांची असं माझं मत. ते म्हणतात मी सेक्युलरिझम सोडला नाही वगैरे दाखवतात काही, पण असंही आहे ना की महायुतीत त्यांनी सेक्युलर मतं अजितदादांनी घ्यायची आणि भाजपने त्यांची मतं घ्यायची, अशी वाटणी ही असू शकते. आणि ही एक चतुर खेळ आहे, ही लबाडी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरं, शरद पवार म्हणाले की हे भुजबळ यांचा पराभव करायला पाहिजे. भुजबळना 2004 साली मुख्यमंत्रीपद मी देता आलं असतं मला. अजितदादा म्हणतात ना की भुजबळ सिनियर होते, त्यांना देता आलं असतं. का दिलं नाही तर भुजबळांचं जे एकूण पराक्रम आहेत त्यामुळे राज्याचं नुकसान झालं असतं असं शरद पवार म्हणाले. याचा अर्थ भुजबळांच्या भ्रष्टाचारावरती, कथित भ्रष्टाचारावरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे, हे लक्षात घ्या. दुसरं ते म्हणाले की नरहरी झिरवळ हे म्हणे जेव्हा अजितदादांनी गद्दारी केली तेव्हा हे हरियाणात जाऊन गेले होते, शोध घेतला असता ते एका हॉटेलमध्ये राहिले होते आणि तिथे सिनेमा बघत होते. त्यांनी पळ काढला, मग त्यांना आणण्यात आले इकडे आणि ते अजितदादांचं तथाकथित बंड थोपवण्यात आलं. आणि दुसऱ्यांदा पुन्हा झिरवळ हे दोन्ही बाजूनी बोलत होते आणि मग ते शेवटी अजितदादांच्याचकडे गेले. शरद पवार आमचे आदर्श आहेत, माझ्या हृदयात आहेत वगैरे म्हणायचं, पण हा पळपुटा माणूस आहे, त्याला पाळा असं शरद पवार म्हणाले. दिलीप वळसे पाटील म्हणाले की माझे घरगुती संबंध आहेत, आमचे कौटुंबिक संबंध आहेत, भावनिक नाते आहे शरद पवारांशी. शरद पवार म्हणाले काहीही नाही, आमच्या संबंधात बाधा आलेली आहे आणि वळसे पाटलांना पराभूत करा असंच त्यांनी सांगितलं थेटपणे. शरद पवार स्पष्टपणे म्हणतात धनंजय मुंडेंना पाडा आणि हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे हे सगळे म्हणतात आमच्या मागे का लागलं, तुमच्या मागे लागलंच पाहिजे. तुम्ही दगाबाजी केली, गद्दारी केलेली आहे, घाबरून ईडीला घाबरून तुम्ही पळालेला आहात. काहीही विचारांशी संबंध नाही, तुम्हाला फक्त सत्ता पाहिजे. अनेक नेत्यांनी दुकानदारी केलेली आहे आणि शरद पवार यांचा विरोध आहे याला आणि यांना पूर्णपणे नेस्तनाबूत केलाच पाहिजे राजकारणात. आणि हे योग्य आहे. शरद पवार स्पष्ट बोलत आहेत, गद्दारांबद्दल बोलत आहेत, गद्दार हा शब्द उच्चारतायत. शरद पवारांचा स्वभाव तसा नाही, पण आता आक्रमकपणे बोलतायत आणि असंच बोलायला पाहिजे. दुसरी गोष्ट, राज ठाकरे म्हणतायत शरद पवारांबद्दल हे जातीयवादी राजकारण करतात, जातीयवादी राजकारण करतात. शरद पवार म्हणाले हे मूर्खासारखं बोलतायत, मूर्खासारखं बोलतायत ते म्हणाले. ते राज ठाकरेंनी उदाहरण दिलं की महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या एक ती पगडी भुजबळांना घातली आणि टिळकांची पगडी घालत होते, त्याच्याऐवजी हा जो ज्याला म्हणतात मुंडासं ते त्यांना बांधलं, फुल्यांची पगडी घातली किंवा मुंडासं बांधलं आणि याच्यामधनं त्यांनी जातीवाद पसरवला असं राज ठाकरेंचं म्हणणं. शरद पवार म्हणाले हा कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुल्यांचा कार्यक्रम होता, त्यांच्या संबंधीचा कार्यक्रम होता आणि तिथे टिळकांचा अपमान करण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि ते म्हणाले की मी जातीयवाद काय केला आतापर्यंत. ते म्हणाले की मी कुठल्याही प्रकारे जातीयवाद, उलट मधुकर पिचड असतील, छगन भुजबळ असतील यांना मी संधी दिली की जे आदिवासी समाजातले, ओबीसी समाजातले, रामदास आठवले, मी सांगतो तुम्हाला, रामदास आठवले पवारांसोबत होते. केवळ मराठ्यांचं राजकारण त्यांनी केलं नाही. आणि राज ठाकरे अजितदादांचं कौतुक करतात की ते जातीयवाद करत नाही. पण हे अतिशय ढोबळ आणि वरवरची मांडणी आहे. राज ठाकरे यांना शरद पवारांना टार्गेट करायचे कारण तो भाजपचा अजेंडा आहे. आणि आज भाजप जसं बोलतंय सांगतंय त्याप्रमाणे भाजपच्या स्क्रिप्टनुसार राज ठाकरे बोलत आहेत. त्या राज ठाकरेंना आता फारसं याच्या पलीकडे काही अजून काही सविस्तर बोलण्याचं कारण नाही, फार गंभीरपणे घेण्याचं कारण आहे. शरद पवार म्हणाले पक्ष मी फोडले, हे याबद्दल आनंद व्यक्त करणं देवेंद्र फडणवीसांनी हे एक प्रकारे राजकीय अधपतनाचंच एक द्योतक आहे असंच प्रकारे शरद पवारांनी सुचवलेलं आहे आणि ते अत्यंत योग्य आहे, ते बोलतात. दुसरं ते म्हणाले की रेवडी संस्कृतीबद्दल शरद पवार मुलाखतीत असं म्हणाले की बघा इथनं मुली बेपत्ता होत आहेत, मुलींवरती अत्याचार होत आहेत, बायकांवर अत्याचार होत आहेत. या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या ऐवजी लाडकी बहीणसारखी योजना आणायची आणि लोकांना भुलवायचं
ते म्हणाले की मोदी म्हणाले होते एवढी संस्कृती आणि ही एवढी संस्कृतीच आहे ते म्हणाले. आणि ते म्हणाले की त्यांनी असं केलं की ही स्पर्धाशील राजकारण असल्यापासून इतरांनी असं करणं भाग पडतं, पण ते हिताचं नाही, एकूण राज्याच्या हिताच्या दृष्टीने. शरद पवारांसारखा एक सिनियर नेता असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याची दखल सगळ्यांनी घेतली पाहिजे, महाराष्ट्राने घेतली पाहिजे. आणि शरद पवारांची बदनामी करणं, भावनात्मक होऊन त्यांना टार्गेट करणं, भाजपच्या स्क्रिप्टनुसार वागून आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तीला कोपऱ्यात ढकलणं, त्याचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय खालच्या पातळीचं आहे. हे अजितदादा पवारांनी समजून घेतलं पाहिजे. अजितदादांमध्ये अनेक गुण आहेत, कार्यक्षमता आहे, पण जी सत्ता पिपासा आहे ना त्यांच्यात, सत्ता पिपासेतून ते काय करतात की सत्ता मिळाली नाही तर त्यांना जगणं अशक्य होतं. ते अत्यंत भावनात्मक होतात आणि मग भावनेच्या भरात वाटेल ते बडबड करतात. लोकसभेत याचा त्यांना फटका बसला. मला असं वाटलं की ते आता आत्मपरीक्षण करतील, जरा बदलतील, माइल्ड होतील थोडे. तुम्हाला तुमचं राजकारण करण्याचा अधिकार करा, पण पुन्हा तुम्ही कौटुंबिक प्रश्न आणता आणि त्याच्यानं देवेंद्र फडणवीस किंवा मोदी शहांना जे आवडेल तसंच बोलताय. मोदी काय म्हणाले ते भटकती आत्मा, आणि तुम्ही काय म्हणताय की आता केव्हा निवृत्त होणार तुम्ही, केव्हा जाणार, निघून केव्हा जाणार, चालते केव्हा होणार. दोघांच्या मनातल्या भावना त्याच आहे. शरद पवारांबद्दल मनात अत्यंत तिरस्काराची तुमच्या मनात भावना असावी, अतिशय संताप असावा त्यांच्याशिवाय त्यांच्याबद्दल. ये दीवार टूटती क्यों नहीं, किती मी धक्के मारतो, ये दीवार टूटती क्यों नहीं अशी जी जाहिरात आहे, तसं शरद पवारांचं राजकारण संपत का नाही यामुळे तुमची तडफड झालेली आहे. ही तडफड तुम्हालाच घातक ठरेल अजितदादा, हे लक्षात ठेवा. ही भटकती आत्मा आहे ना, सो कॉल्ड भटकती आत्मा, ती भटकती आत्मा आता महायुतीचाच खात्मा करेल का याचा तुम्ही विचार करा, जरूर विचार करा. आता मी इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. धन्यवाद.